प्रकार चौथा, त्याच्यातला पहिला प्रश्न, तीन नळ ए बी व सी, तीन नळ ए बी व सी टाकी 36 मिनिटात भरतात. तीन नळ ए बी व सी टाकी 36 मिनिटात भरतात. किती मिनिटात भरतात? 36 मिनिटात भरतात. 12 मिनिटानंतर सी नळ बंद केला. 12 मिनिटानंतर सी नळ बंद केला तर ए व बी, ती टाकी 48 मिनिटात भरतात. 12 मिनिटानंतर सी नळ बंद केला तर ए व बी नळ ती टाकी 48 मिनिटात भरतात. तर एकटा सी नळ टाकी किती वेळात भरेल? तर एकटा सी नळ टाकी किती वेळात भरेल? हो, उत्तर सोडवू नका, फक्त प्रश्न वाचा. आणि ते प्रश्न वाचल्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर मला द्या, है ना. उत्तर एकाने बी सोडवू नका, जरी येत असेल तरी. प्रश्न समजणं महत्वाचा आहे. एकदा नको वाचू, 5 वेळा वाचतुल चान्स देतो मी. त्याच्यात एवढा खतरनाक देतो मी तुला आता क्ल्यू की तू हुशार होऊन जाशील. प्रश्न वाच, 5 वेळा वाच, पाठ नको करू, वाच त्याले समज काय म्हणतोय. तीन नळ आहे ए बी सी, ते तिन्ही जर चालले तर टाकी 36 मिनिटात भरून टाकतात. पण 12 मिनिटानंतर सी नळ बंद होतो आणि उरलेली टाकी ए व बी हे दोन्ही जण 48 मिनिटात भरतात. तर त्यांचं म्हणणं आहे की एकटा सी नळ ती पूर्ण टाकी किती वेळात भरेल. सगळ्यात पहिले तर आपल्याला पाहिजे की टाकी किती लिटरची. पण त्याच्या अगोदर बी आता एक प्रश्न तयार होऊन जातो जो की ज्याचं उत्तर तोंडी येऊन जाते. वाचा प्रश्न, वाचला का? मग विचारू प्रश्न, ह्या गणितात टाकी पूर्ण भरलेली आहे का? ओके, ते सोपं. तुम्हाला मी सांगतोय, प्रश्न वाचा ना तुम्ही प्रश्न वाचा. मी काय म्हणतोय, 3 का 4 लाईनचा झाला प्रश्न? हा, मग मी त्या 4 लाईन वरच प्रश्न विचारतोय. या गणितात टाकी पूर्ण भरलेली आहे का? अरे केवढे सोपे विचारतोय भाऊ. 2 नंतर किती येतो? 3 असं विचारतोय मी. तुम्ही प्रश्न वाचा, मी तुम्हाला 5 वेळा वाचा सांगितला. या गणितात टाकी पूर्ण भरलेली आहे का? उपलगस का नाही म्हणत होता? अरे गणित तर वाचा यार. भरली ना? तो जरी एक बंद झाला तरी बी त्याने भरली ना. मग आता तो काय म्हणतो, डबल भरा. पण डबल भरताना आता कोण भरेन? एकटा सी भरेन. पहिल्यांदा टाकी पूर्ण भरलेली आहे. तिन्ही नळ चालू होते, पण त्यांच्यातला एक जण बंद झाला, तरी बी ते 2 जणांना ते पुरी टाकी भरली, असं त्या गणिताचं म्हणणं आहे. कोण कोण म्हणतंय असं? आता परत विचारतो, या गणितात टाकी पूर्ण भरलेली आहे का? भरली? किती मिनिटात भरली? हात वरती करायचा. किती मिनिटात भरलेली आहे? 60 मिनिटं. वाचा, गणित वाचा, तेच सांगतोय कोणचं.
आता 3 लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्या 3 लोकांले तुमच्यापेक्षा जास्त दिसतंय त्या गणितात, असा त्याचा अर्थ झाला. वाचा ना गणित. आणि 60 मिनिटात कस काय भरली ते सांगा मला. कोणाकोणाला समजलंय 60 मिनिटात भरली असं? 3 शाबास. 4 तुला बी समजलं. तो पहिले नाही समजलं का? तो 36 म्हणत होते. अरे 60 मिनिटात भरली ना भाऊ. पहिले ते 12 मिनिटं चालले 3 नळ, आणि नंतर 48 मिनिटं चालले 2 नळ. 48 मिनिटं आणि 12 मिनिटं किती झाले? त्या 60 मिनिटात ती पूर्ण टाकी भरली. समजताय का? हे मला सांगायचं होतं की गणित वाचताना अशा भरपूर गोष्टी राहतात की ज्या आपल्या वाचून तर घेतो आपण, पण आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही. बरोबर आहे की नाही? हा, चला आता सोडवा. ज्याला सोडवता येत असेल त्यानं, नाही तर मग मी सांगतो. झालं? सोडवा आता. टाकी किती लिटरची आहे? 144. चला लसावी बी काढून दिला तुम्हाला. गणित वाचता येणं हे खूप महत्वाचं आहे. A B C सोबत चालताय ना? हा, मग हे ABC किती मिनिटात भरताय रे? 36 मिनिटात भरताय टाकी. बरोबर का? पण हे ABC फक्त किती मिनिटं चालले रे? 12 मिनिटं चालले. आणि उरलेली टाकी कोण भरली मग? AB न. किती मिनिटात? 48 मिनिटात. हे पहा रे, मांडणी झाली का बरोबर? पहा रे, 3 नळ जर सोबत चालले तर टाकी 36 मिनिटात भरायला जाते. बरोबर का? पण ते 3 जण काही सोबत चालले नाहीत. 3 जण फक्त किती मिनिटं चालले? 12 मिनिटं चालले. मग 12 मिनिटं चालले म्हणजे पूर्ण टाकी काही भरणार नाही. किती टक्के टाकी भराली? हात वर ते करा ना. शाबास. 36 मिनिटात पुरी भरते. 100%. तर 12 मिनिटात किती? 33.33. म्हणजेच 1/3. म्हणजेच 1/100% टाकीचं जे क्षेत्रफळ हे असेल, किती लिटर पाणी मावतं? 3च्या पाड्यात. 1/3 म्हणजे किती? 33.33%. हे पाहिणार बावड्या, मी तुम्हाला बोलला असता. आता एकदम लक्ष द्या. 36 मिनिटात पुरी टाकी भरायला जाते. तर 18 मिनिटात किती भराईल? अर्धी भराईल ना. नाही समजत आहे? शुद्ध मराठीत बोलतो एकदम. इंग्लिश मध्ये चालतं, काहीतरी वेगळी भाषा आहे. होत काय महत्वाचं आहे? समजणं. ज्या दिवशी तुम्हाला समजायला लागलं ना भाऊ, पोस्टवर पोस्ट निघतात. लोकांले समजत नाही. लोक काय करतात मग? क्लास चेंज करतात. क्लास चेंज करी नाही होणार. दिमाग बदलावना पडेल. तो बदलत नाही, त्याला डेव्हलप करणं पडेल. 36 मिनिटात पूर्ण टाकी भरली जाते. तर 12 मिनिटात म्हणजे पाहिजे 36चा 3रा भाग या. 12 × 1 12 दुनी 12 त्रिक 36चा 3रा भाग आहे. कस काय समजलं रे? पाढे 12च्या पाड्यात 36 येतो. तर ह्या पूर्ण टाकीचा बी 3रा भाग इथं भरला जाईल. हे पाय, ही टाकी 36 मिनिटात पूर्ण भरते. तर ह्या टाकीचा 3रा भाग हा एवढा भाग भरेल फक्त 12 मिनिट. हे 2 भाग खाली राहते. मग जर 100%चे 3 भाग केलं तर 33.33 33.33 आणि एक घेईन 33.34. समजतंय का? असं 100% होतं. चला जाऊ दे, ते काही मला असं वाटतं तुमच्या डोक्यावरून जात आहे. टक्केवारी आपलं एकदम चांगलं झालंय. बर, मग आता हे 3 जण फक्त 12 मिनिटं चालले आणि त्याच्यानंतर
हा सी नळ बंद झाला. किती मिनिटानंतर? 12 मिनिटानंतर तो बंद झाला. जे की आपण याच्या अगोदरच्या गणितात बी पाहिलं की नळ बंद झाल्यावर काय होतं. नळ बंद झाल्यावर उरलेलं पाणी हे 2 जण भरतील. मग हे उरलेलं पाणी 48 मिनिटात भरतात. म्हणजे उरलेलं पाणी 48च्या पाड्यात. उरलेलं पाणी कितीच्या पाड्यात? 48च्या पाड्यात. समजतंय? मग या 3 इंचाला सावी काढू. 36, 12, 48 3 इंचा लसावी. पहिल्या दिवसापासून बोलतोय. काय महत्वाचं आहे रे? पाडे. 12 एक 12 त्रिक 12 चोक बेदुनी 1 जसा जसा 3 जसा तसा 3 2 12 दुनी 24 त्रिक 72 दुनी. टाकी किती लिटरची रे? 144 लिटरची आहे. टाकी 144 लिटरची आहे. आता आपलं जे एकक आहे ते कशात आहे? मिनिटात आहे. मग इथं काय येईल? 1 मिनिट. एका मिनिटात किती लिटर भरीन? एका मिनिटात किती लिटर भरीन? एका मिनिटात किती लिटर पाणी भरीन? चला 1 नंबर कोण सांगतं? 1 नंबर काय करावं लागेल? एका मिनिटात हे 3 जण किती लिटर टाकी भरतील? तू उघडू नको हातवर आहे. तू एकटा पोलीस होणार का काय यावरची? हा 4 न 36 चौक 1000 वेळा तर तेच सांगतोय. एका मिनिटात 4 लिटर पाणी भरतील. कोण? तिन्ही. आता ह्या 4 लिटर मध्ये आपल्याला माहित नाही ए किती लिटर टाकतोय, बी किती लिटर टाकतोय, सी किती लिटर टाकतोय, माहितीये का? तिन्ही जण मिळीसन 4 लिटर पाणी टाकीत टाकताय. अशी टाकी 36 मिनिटात भरायला जाते. 36 चौक. समजलं का? असे ते किती मिनिटं चालले रे? 12 मिनिटं. मग एका मिनिटाला जर ते 4 लिटर टाकत असतील तर 12 मिनिटात किती? 48 लिटर पाणी ते तिन्ही नळ सोबत चालल्यावर टाकीत टाकतील. पायरे ते तिन्ही नळ सोबत किती मिनिटं चालले रे? इथं लिहि देतो भाऊ तुला समजण्यासाठी. ABC तिन्ही नळ 12 मिनिटं चालू होते. एका मिनिटात ते 4 लिटर पाणी टाकताय तर 12 चोक. आता हे 144 मधून 48 लिटर गेले. उरले किती रे? 96 लिटर. उरलं किती? आता हा भाऊ बंद झाला. आता उरलेलं 96 लिटर पाणी कोण भरीन? किती मिनिटात? 48 मिनिटात. मग 96 भागिले 48 म्हणजे दोन्ही नळ एका मिनिटात 2 लिटर. एका मिनिटात 2 लिटर. मग तुम्हीच सांगा आता ए किती लिटर टाकत असेल, बी किती लिटर टाकत असेल? ए 1, बी 1, बरोबर का? मग सी किती टाकत असेल? ए बाहेर ए बी सी तिघी मिळून 4 लिटर टाकताय. ह्या 4 लिटर मध्ये ए आणि बी 2 लिटर टाकतोय. तर सी किती लिटर टाकीन रे? एका मिनिटात 2 लिटर. हे बाय ना, ए बी सी एका मिनिटात 4 लिटर टाकताय. ह्या 4 लिटर मधून 2 लिटर पाणी, ह्या 4 लिटर मधून 2 लिटर पाणी हे 2 जण टाकताय. मग सी किती लिटर टाकत असेल? 2 लिटर. किती? 2 लिटर. सी किती रे? सी 2 लिटर पाणी टाकतो एका मिनिटात. शाबास, दिमाग चालवणं पडेल भाऊ. आता एक तास ही पुरी टाकी भरेल. किती लिटरची? 144 लिटरची टाकी हा एक तास सी भरेल. जो की एका मिनिटाला किती लिटर पाणी टाकतोय? 2 लिटर. कर मग. बे एक बे साती बे दोन्ही म्हणजे हा एकटा जर ते पुरी टाकी भरायला गेला तर हा किती मिनिटं येईल? 72 मिनिटं येईल. लेक्चर रेकॉर्ड होत आहे, पाहू शकता तुम्ही. डबल लिहून घ्या आता.
जे नाही समजलं ते विचारा, लिहिता लिहिता विचारा, काही हरकत नाहीये. पण जे समजत नाही ते लिहू नका, काही लिहिसन फायदा नाही. टाइम घ्या, 10 मिनिटं घेऊ आपण. जे जे समजतंय तिथून लिहायला सुरुवात करायची. आता बाकीच्या ठिकाणी हे गणित शिकवले जात नाही, कारण काय, पोरांना लवकर समजत नाही. समजलं नाही की पोरं काय म्हणता, क्लास खराब आहे, शिकवता नाही येत. लिहा पटापट. आता पाहू आपल्या वर्गात किती लोक इमानदार आहे. इमानदारीने सांगा, कोणाकोणाला समजलं नाही. समजलं नाही. दोनच लोक इमानदार आहे आपल्या वर्गात. मला माहिती आहे की 5 लोकांनी गणित समजलंय. याचं कारण आहे भाऊ, याचं कारण काय आहे की आपला दिमाग काही मिनिटांसाठी ऍक्टिव्ह राहतो. तेवढ्या टायमात सांगतो त्याच्याबद्दल काहीतरी तुम्हाला. आता तेवढ्या टायमात जर त्या दिमागाला ती गोष्ट भेटली तो तेवढंच कॅप्चर करतो. त्याला म्हणतात सवय. त्याचा पण लसवी काबरा घेतला. तो 12 मिनिटं सोबत चालले ना, ते त्याचा लसवी काबरा नाही घेतला. आपण असं घेऊ शकत होते ना आपण 12-12, पण आपल्याला त्याची गरज नाही ना. आपल्याला कोण पाहिजे होता, एकटा सी. त्याची गरजच नाही ना आपल्याला. याचा अर्थ काय होता की हे 3 जण मिळून 12 मिनिटानंतर हा बनून जातो, म्हणून आपण त्याचा लसवी घेतला नाही. म्हणजे हा नाही, जे 12 मिनिटानंतर 12 मिनिटापर्यंत तो सोबत होता. आणि हे मी नाही बी लिहिलं असतं तरी चाललं असतं, ते तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं मी तसं. बरोबर तुझे म्हणणं. हे आपण का बरं घेतलं नाही, हे नाही बी लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण ते आपल्या गणिताचा पार्ट होता ना, तो समजला पाहिजे तुम्हाला, म्हणून लिहिलं. हे पाहू, आता तुम्हाला मी एक साधी गोष्ट सांगतो. पहिल्यांदा कोणती गोष्ट सवयी नव्हते. सवय काय राहते पहा, की एखादी विद्यार्थी सकाळी 8 वाजता लॅबमध्ये बसतोय आणि तो 10 वाजता त्या लॅबमधून उठतोय, म्हणजेच त्याची सवय किती तासाची झाली, 2 तासाची. तो रोज असं करतोय, बरोबर का. मग जर तुम्ही त्याला 10:15 जर सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे, तर तो बिलकुल करणार नाही, कारण त्याच्या बॉडीला काय सवय आहे, 2च तास अभ्यासाला बसायची. समजतंय का? हा, मग काय होतं पहा. आता मला तुमचे सिटिंग हे बंद कर रे, बस बंद कर. 2 नंबरचं गणित या प्रकारावरच. 3 नळ ABC टाकी 10 मिनिटात भरतात. 3 नळ A, B व C टाकी 10 मिनिटात भरतात. पाच मिनिटानंतर C नळ बंद केला. 5 मिनिटानंतर C नळ बंद केला. तर A व B ती टाकी 20 मिनिटात भरतात. तर
तर ए व बी नळ ती टाकी 20 मिनिटात भरतात. तर एकटा सी नळ ती टाकी किती मिनिटात भरेल किंवा किती वेळात भरेल? ए बी सी 10 मिनिट, ए बी 20 मिनिट, 2 इंचाला 6 20, म्हणजे एबीसी मिळून टाकी 2 लिटर भरता एका मिनिटात. जास्त घेऊ ना, आपण 40 घेऊ 20चा. चला 6 पॉइंट मध्ये जाणार नाही मग, तरी बी जाईनच, पण ठीक आहे 40 घेतला तर थोडं सोपं जाईल आपल्याला. का चुकी जाईल? हा अपूर्णांकाच आहे ना, कारण ते बनवलेलं गणित आहे ना. 13.1/3 करेक्ट. सांगू पावरती ए बी सी 10 मिनिटात एक टाकी भरतात. 5 मिनिटानंतर सी नळ बंद होतो आणि उरलेली टाकी ए बी 20 मिनिटात भरतात. लसावी किती? 20 घेऊ. एका मिनिटाचं 2 लिटर. हा एका मिनिटात 1 लिटर. 20 आहे का? 20 समजतंय का? हे काही टाकायची गरज नाही अजून, पहिले काढून देऊ. 10 दुनी 20. ठीक आहे. आता हे तीन नळ किती मिनिटं चालले रे? 5 मिनिटं चालले. एका मिनिटात किती? 2 लिटर. 5 दुनी 10 लिटर पाणी भरलं आणि 5 मिनिटानंतर ते दोन्ही नळ बंद झाले. उरलेलं किती रे? 10 लिटर. आता ते उरलेलं 10 लिटर पाणी किती मिनिटात भरणार रे? 20 मिनिटात. हा पॉइंट मध्ये जाईल 0, 20 100, 0.5. समजलं? 0.5 काय आलं आता पहा. 0.5 काय आलं की उरलेली 10 लिटर टाकी यांनी 20 मिनिटात भरली. म्हणजे एका मिनिटात किती रे? अर्धा लिटर. एका मिनिटात किती? अर्धा लिटर. मग जर एबीसी बरोबर 2 लिटर, त्याच्यात एबी जर 0.5 असेल म्हणजे सी किती रे? 1.5 लिटर. सीचा स्पीड किती रे? 1.5 लिटर. कर मग 20 भागिले 1.5 कर. 20 भागिले 1.5 200 भागिले 15. पॉइंट नंतर एक घर वरती. तेरा पूर्णांक 200 भागिले किती झाला रे? 20 भागिले 1.5 ना. पॉइंट नंतर एक घरवरी. 15 1 5. 15 त्रिक किती आलं? 13.5/15. हा जातोय. हा 5 1 5 5 त्रिक 15. मग आपण काय केलं पाहिजे होतं? 200 भागिले 15 तर पहिले भाग द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे ना. 13.1/3 बी झाली. 13.5/15 बी चालेल आणि पॉइंट मध्ये बी गेलं चालेल. पॉइंट मध्ये 13.3. पॉइंट मध्ये 13.3. हे बनवलेलं गणित आहे म्हणून थोडस आता कॅल्क्युलेशन हार्ड झालं ते.
समजतंय? तिसरं गणित क्रमांक 3, हे तुम्हाला प्रॅक्टिस साठी, आता हे मी सोडून दाखवणार नाही, 3च गणित आहे त्याच्याकडे. 3 नळ, स्पेशल पेजवर घ्या, 3 नळ ए बी व सी टाकी 60 मिनिटात भरतात. 3 नळ ए बी व सी टाकी 60 मिनिटात भरतात. दहा मिनिटानंतर सी नळ बंद केला. 10 मिनिटानंतर सी नळ बंद केला. तर ए व बी नळ, तर ए व बी नळ ती टाकी 80 मिनिटात भरेल. सी नळ बंद केला तर ए व बी नळ ती टाकी 80 मिनिटात भरेल. तर एकटा सी नळ ती टाकी किती वेळात भरेल? तर एकटा सी नळ ती टाकी किती मिनिटात भरेल?